जेव्हा तुमच्या सर्वात मोठ्या मजबुरीमुळे तुमच्या प्रामाणिकपणाची परीक्षा होते तेव्हा काय होते? जेव्हा तुम्हाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून तुमच्या संपूर्ण आयुष्यातील आनंद खरेदी करण्याची संधी मिळते तेव्हा काय होतं? मित्रांनो, ही कथा आहे शंकराची. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका साध्या सफाई कामगाराची, ज्याला एके दिवशी कचऱ्याच्या डबक्यात एक लिफाफा सापडला, ज्यामध्ये त्याच्या 7 पिढ्यांना पोसणारी संपत्ती होती. त्याने त्याच्या गरिबी आणि असहाय्यतेपेक्षा त्याची माणुसकी निवडली आणि जेव्हा तो लिफाफा त्याच्या मालकाकडे पोहोचला, तेव्हा श्रीमंत मालकाने त्याला असं काही बक्षीस दिलं जे शंकरने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तर चला जाणून घेऊयात की तो लिफाफा उघडल्याने शंकरच्या नशिबाचे कोणते बंद दरवाजे उघडले. रॉयल पॅलेस मुंबईतील सर्वात आलिशान आणि महागड्या हॉटेल्सपैकी एक होतं. या ठिकाणाची चमक, ग्लॅमर, उंच इमारती आणि इथे येणारे श्रीमंत लोक हे सर्व एक वेगळंच जग होतं. आणि शंकर हा या जगाचा एक छोटासा, जवळजवळ अदृश्य भागच होता. 45 वर्षीय शंकर गेल्या 15 वर्षापासून या हॉटेलमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होता. त्याचं आयुष्य या हॉटेलच्या चमकदार फरशीसारखे स्वच्छ आणि निष्कलंक होते. परंतु गरिबीची धुळीची एक जाड थर त्याच्या नशिबावर बसला होता. शहराच्या बाहेर शंकर, त्याची पत्नी पार्वती आणि त्यांची 12 वर्षांची मुलगी रियासोबत एका छोट्या चाळीत भाड्याच्या खोलीत राहत होता. रिया शंकराच्या डोळ्यातील कंदील होती. ती त्याचे संपूर्ण जग होती. परंतु नशिबाने त्याच्या या जगालाही ग्रहण केले होते. रियाच्या जन्मापासूनच तिच्या हृदयात एक लहानसं छिद्र होतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं की जर तिचं ऑपरेशन लवकर झाले नाही तर तिचा जीव धोक्यात येऊ शकतो. ऑपरेशनचा खर्च जवळजवळ 25 लाख रुपये होता. शंकरने त्याच्या संपूर्ण आयुष्यात कधीही इतके शून्य एकत्र पाहिले नव्हते, पैसे पाहिले नव्हते. तो दिवस रात्र काम करायचा. शंकरला रोज सकाळी 5 वाजता उठावं लागे. त्याच्या चिमुकल्या खोलीतून बाहेर पडताना तो रियाच्या छातीवर चालणाऱ्या ऑक्सिजन मशीनचा आवाज ऐकत असायचा. कधी कधी रिया झोपेतच बाबा मला शाळेत जायचंय असं बोलायची आणि त्याचं काळीज थरकाप करत असायचं. हॉटेलची ड्युटी संपल्यानंतर तो जवळच्या सोसायटीत चौकीदार म्हणून काम करायचा. पार्वती लोकांच्या घरात भांडी धुत असे, धुणं भांडी करत असायची. पती पत्नी दोघेही आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी थोडे थोडे पैसे करून आपले प्राणही देत होते. तरी ऑपरेशनची रक्कम त्यांच्यासमोर डोंगरासारखी उभी होती. शंकर दररोज हॉटेलमध्ये येणाऱ्या श्रीमंत पाहुण्यांना पाहत असायचा. त्यांच्या लाखो किमतीच्या गाड्या, हजारो किमतीचे कपडे. त्याला वाटायचे की देव काय आपल्या आयुष्यात खेळ खेळतोय. तो काहींना इतकं देतं की ते सांभाळायला जागा नसते आणि काहींना इतकंही देत नाही की ते त्यांच्या मुलीचा श्वास घेऊ शकतील, तिला श्वास देऊ शकतील. तो कधीही त्यांच्या प्रामाणिकपणापासून डगमगला नाही. त्याच्या आईने त्याला लहानपणी शिकवलं होतं की मुला, तुझा हेतू स्वच्छ ठेव, देव स्वतः रस्ता बनवतो. त्या रात्री शंकर त्याच्या रात्रीच्या शिफ्टवर होता. रात्रीचे 2 वाजले होते. आता हॉटेलमध्ये शांतता होती. तो काही वेळापूर्वीच रिकामा केलेला प्रेसिडेन्शियल सूट स्वच्छ करण्यासाठी पोचला. ती हॉटेलमधील सर्वात महागडी खोली होती. एका रात्रीचे भाडे शंकरच्या वार्षिक पगारापेक्षा जास्त होते. पाहुण्यांनी खोलीत त्यांचे बरेचसे सामान ठेवलेले होते. त्यापैकी बहुतेक कचराच होता. शॉपिंग बॅग, जेवणाचे डबे, जुने वर्तमानपत्र. शंकर त्यांचे काम करत होता. तो प्रत्येक कोपऱ्यातून कचरा उचलत होता आणि एका मोठ्या काळ्या पिशवीत टाकत होता. मग शंकरची नजर खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या कचऱ्याच्या डब्यावर पडली. त्यात बरेच फाटलेले कागद आणि रॅपरही पडलेले होते. त्याने कचऱ्याच्या डब्यातील सर्व कचरा त्याच्या बॅगेत टाकला. बॅग उचलताच त्याला वाटलं की ती बॅग नेहमीपेक्षा थोडी जड आहे. त्याला वाटलं की कदाचित पाहुण्यांनी काही पुस्तकं किंवा जड पेटी फेकली असावी, त्यामुळे ती जास्त जड वाटते. त्याने जास्त लक्ष दिलं नाही आणि बॅग घेतली आणि स्टोर रूमकडे चालू लागला. जेव्हा तो स्टोर रूममधील मोठ्या डब्यात सर्व कचरा टाकू लागला, तेव्हा त्याची नजर कचऱ्यात पडलेल्या एक जाड तपकिरी रंगाच्या लिफाफ्यावर पडली. ते खूप साधं होतं, पण ते मजबूत कागदाचं बनलेलं दिसत होतं. शंकरला वाटलं की कदाचित त्यात काही महत्त्वाचे कागद आहेत.
जे चुकून कचऱ्यात पडलेले आहेत, कचऱ्यात टाकून दिलेले गेले आहेत. त्याने तो जड लिफाफा उचलला तर तो खूप जड होता आणि त्यात कागदांच्या गठ्ठ्यासारखं काहीतरी वाटत होतं. त्याचं हृदय धडधडू लागलं. त्याने आजूबाजूला पाहिलं. स्टोअर रूममध्ये त्याच्याशिवाय कोणीही नव्हतं. त्याने थरथरत्या हाताने लिफाफा फोडला, उघडला आणि आतले दृश्य पाहून, लिफाफ्याच्या आतील दृश्य पाहून त्याचे डोळे उघडले. त्याचा श्वास घशात अडकल्यासारखा वाटत होता. लिफाफा 500 रुपयांच्या नोटांच्या जाड गड्ड्यांनी भरलेला होता. हे तर खूप पैसे आहेत. त्याने घाबरून गठ्ठे काढले आणि मोजू लागला. त्यात 1, 2, 3, 50 एकूण असे गठ्ठे होते. प्रत्येक गठ्ठ्यात 1000 नोटा होत्या. म्हणजेच पूर्ण 50 लाख रुपये होते. ही रक्कम त्याच्या डोक्यात हातोड्यासारखी आदळली. 50 लाख. क्षणभर त्याला स्वप्न पाहत असल्यासारखं वाटलं. त्याने डोळे चोळले. हे स्वप्न नव्हतं. नोटांचे गठ्ठ प्रत्यक्षात त्याच्या तळहातावर पडलेले होते. अचानक त्याच्या मनात त्याची मुलगी रियाचा चेहरा चमकला. रियाच्या ऑपरेशनला 25 लाख रुपये खर्च येणार होता आणि इथे जवळजवळ 50 लाख रुपये आहेत. हे स्वतः देवाने पाठवले आहेत का? हो, हे फक्त माझ्यासाठीच आहेत. माझ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी. त्या पाहुण्याने तो कचऱ्याच्या डब्यात फेकले. म्हणजे आता ते कोणाचेही नाहीत, ते माझेच आहेत. सैतान त्याच्या मनावर वर्चस्व गाजवत होता. त्याने पटकन तो लिफाफा त्याच्या शर्टमध्ये गुंडाळला. त्याचे संपूर्ण शरीर घामाने भिजले होते. तो विचार करत होता, सकाळ होताच मी इथून निघून जाईन. मी हे कामच सोडून देईन. आम्ही दुसऱ्या शहरात जाऊ आणि रियाची शस्त्रक्रिया होईल, ती बरी होईल. आम्ही एक छोटंसं घर पण घेऊ. पार्वतीला पुन्हा कधी कोणाच्या घरात धुणी भांडी करावी लागणार नाहीत. आणि आनंदी भविष्याचे स्वप्न त्याच्या डोळ्यासमोर तरंगळू लागले. तो स्टोअर रूम मधून बाहेर पडणारच होता की अचानक त्याला त्याच्या मृत आईचा चेहरा आठवला. त्याची आई त्याला नेहमी म्हणायची, बेटा, बेईमानीची भाकरी खाण्यापेक्षा प्रामाणिकपणाने उपाशी झोपणं कधीही चांगलं. पोटाची आग पाण्यानेही विझवता येते, पण विवेकाची आग कुणीही विझवू शकत नाही. हा विचार शंकरच्या डोक्यात येताच त्याच्या आत एक भयंकर युद्ध सुरू झालं. त्या क्षणी शंकरचे हात थरथरत होते. त्याने आजूबाजूला पाहिलं. सगळीकडे शांतता होती, कुणीही नव्हतं. पण त्याच्या मनात वादळ उसळलं होतं. प्रत्येक नोटेसोबत त्याला रियाच्या धपकन पडलेल्या छातीतून येणारा आवाज आठवत होता. मुलीची त्याला काळजी वाटत होती आणि एका बाजूला आईचा चेहरा, तिच्या डोळ्यातील शिकवण, आईच्या संस्काराची शिकवण. एका बाजूला त्याच्या मुलीचं जीवन, त्याच्या पत्नीचे अश्रू, त्याची स्वतःची गरिबी आणि असहाय्यता आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या आईची शिकवण, त्याचा विवेक, त्याचा प्रामाणिकपणा. मी हे करू शकत नाही, हे पाप आहे, ही चोरी आहे. जरी मी रियाला या पैशाने उपचार करून दिले तरी मी तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणू शकेन की बेटा, नेहमीच प्रामाणिक राहा. नाही नाही, मी असं नाही करू शकत. त्याचं डोकं पुन्हा फिरू लागलं. तो जमिनीवर बसला आणि रडू लागला. अरे देवा, ही कसली परीक्षा आहे रे. एकीकडे तू मला असहाय्य केलंस आणि दुसरीकडे तू माझ्यासमोर एवढी मोठी परीक्षा ठेवलीयस. काय करू आणि काय नाही, काय करावं, कुठं जावं. तो बराच काळ या दुविधेत राहिला. शेवटी त्याची माणुसकीच जिंकली. नाही नाही, हे पैसे माझे नाहीत आणि मी ते ठेवू शकत नाहीत. मला ते परत करावे लागतील. पण कोणाला, कोणाचे होते ते? तो पाहुणा आधीच निघून गेला आहे. जर मी दुसरा कोणाला सांगितलं तर कदाचित ते हे पैसे हिसकावून घेतील आणि मलाही दोष देतील. म्हणून त्याने ठरवलं की तो हा लिफाफा थेट हॉटेल मालक श्री विक्रम राठोड यांना देईल. श्री राठोड हे खूप मोठे आणि ताठर स्वभावाचे व्यक्ती मानले जात होते. त्याला भेटणं सोपं नव्हतं, परंतु शंकरने ठरवलं होतं की तो प्रयत्न करेल त्यांना भेटण्याचा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची ड्युटी संपल्यानंतर शंकर थेट मॅनेजरच्या ऑफिसमध्ये गेला. मॅनेजरने त्याला फटकारलं, तू इथे काय करत आहेस रे? तू तुझा दर्जा विसरलास का? शंकरने धाडस एकवटले आणि म्हणाला, साहेब, मला मालकाला भेटायचं आहे. खूप महत्त्वाचं काम आहे माझं. मॅनेजर हसला. मालक आणि तुम्हाला भेटतील? चल चल, निघ इथून. जा इथून, माझा वेळ व्हायला घालू नकोस. शंकर निराश होऊन परतला, पण त्याने हार मानली नाही.
पुढचे 2 दिवस तो सतत प्रयत्न करत राहिला, पण प्रत्येक वेळी त्याला परत पाठवण्यात आलं. दरम्यान घरी पार्वती काळजीत असायची. "तू इतका गप्प का आहेस? काय झालंय? कोणी चौकीदाराची ही नोकरी का सोडलीस?" शंकर तिला काही सांगू शकत नव्हता. तो फक्त एवढाच म्हणाला की सगळं काही ठीक होईल. तिसऱ्या दिवशी जेव्हा शंकर पुन्हा मालकाच्या ऑफिससमोर वाट पाहत होता, तेव्हा श्री राठोड स्वतः तिथून चालले होते. मालकाला पाहून सर्व कर्मचारी सावध झाले. शंकर धाडस एकवटून त्यांच्या मार्गात उभा राहिला. "मालक, मालक साहेब, मला तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे. फक्त 2 मिनिटं." श्री राठोड थांबले आणि त्याच्याकडे पाहत राहिले. "काय आहे?" शंकरने थरथरत्या हाताने त्याच्या शर्टच्या आतून तो लिफाफा बाहेर काढला. "साहेब, मला हे 3 दिवसांपूर्वी हॉटेलच्या प्रेसिडेन्शियल सूटच्या कचऱ्याच्या डब्यात सापडलं होतं. साहेब, त्यात खूप पैसे आहेत." श्री राठोड यांनी आश्चर्याने तो लिफाफा घेतला आणि तो उघडला. नोटांचे गड्डे पाहून त्यांचे डोळे क्षणभर विस्फारले. त्यांनी शंकरकडे वरपासून खालीपर्यंत पाहिले. "तुम्हाला हे कचऱ्याच्या डब्यात सापडले? आणि तुम्ही ते 2 ते 3 दिवसापासून तुमच्या खिशात घेऊन फिरताय?" त्यांच्या स्वरामध्ये खोल संशय होता. "हो साहेब, मी तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो, पण कुणीही मला तुम्हाला थेट भेटू देत नव्हतं." श्री राठोड यांनी त्यांच्या सचिवांना सुरक्षा नियंत्रण कक्षेतून प्रेसिडेन्शियल सूटच्या गेल्या 3 दिवसांचं कॉरिडॉर आणि स्टोअर रूमचे सर्व फुटेज आणण्यासाठी सांगितले. अर्धा तास श्री राठोड त्यांच्या आलिशान ऑफिसमध्ये बसून सगळे फुटेज पाहत राहिले आणि शंकर गुन्हेगारासारखा बाहेर उभा राहिला. फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होते की एका पाहुण्याने, म्हणजेच हॉटेलमध्ये येणाऱ्या पाहुण्याने घाईघाईत तो लिफाफा काही कागदपत्रांसह डस्टबिनमध्ये फेकून दिला. मग शंकर येतो, कचरा उचलतो, लिफाफा स्टोअररूममध्ये सापडतो आणि मग त्याची भीती, त्याचं रडणं, त्याचं वागणं सर्व काही कॅमेऱ्यात कैद झालं. फुटेज पाहिल्यानंतर श्री राठोड काही वेळ शांत बसले. त्यांच्या चेहऱ्यावर विचित्र भाव होते जे वाचणं कठीण होतं. त्यांनी शंकरला आत बोलवले. "बसा." त्यांचा आवाज अजूनही जड होता. शंकर घाबरून खुर्चीवर बसला. "जर तुला हवं असतं तर तुम्ही हे सर्व पैसे घेऊन पळून जाऊ शकला असता. कुणालाही काही कळलं नसतं. तुम्ही हे का केलं नाही?" शंकरने डोके टेकवले आणि म्हणाला, "साहेब, माझी आई म्हणायची की मी बेकायदेशीरपणे मिळवलेली संपत्ती, माणसाचं सुख आणि शांती हिरावून घेते आणि मी माझ्या मुलीला चोरीच्या पैशातून मिळवलेले आयुष्य देऊ इच्छित नाही. तुमच्या मुलीला काय झालं आहे?" शंकरने त्याच्या मुलीच्या आजाराबद्दल आणि ऑपरेशनबद्दल सांगितले. ते ऐकल्यानंतर मिस्टर श्री राठोडांच्या डोळ्यात पाणी आलं. श्री राठोड यांनी त्यांच्या टेबलवरील काचेवर बोट फिरवत विचारात गढून गेले. "मी एवढा श्रीमंत असूनही इतकं निस्वार्थ मन मला कधी लाभलं नाही. आज एक सफाई कामगार मला माझ्या पैशांपेक्षा मोठी किंमत शिकवून गेला." ती खुर्चीवर उठले आणि शंकरकडे आले. "आज तुम्ही मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा शिकवला आहे." श्रीमंतीच्या जगात राहणारे श्री राठोड विसरले होते की प्रामाणिकपणा आणि माणुसकी अजूनही जिवंत आहे, जी शंकरच्या रूपात दिसत होती. त्याने त्यांची चेकबुक काढली आणि त्यावर रक्कम भरायला सुरुवात केली. "हे घ्या शंकर, हा 25 लाखांचा चेक आहे. तुमच्या प्रामाणिकपणाचे हेच बक्षीस आहे. तुमच्या मुलीवर उपचार करा." शंकरने हात जोडले. "नाही साहेब, याची काही गरज नाही. तुम्ही माझ्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवला आहे. माझ्यासाठी हेच फार मोठं आहे आणि हेच सर्वात मोठं बक्षीस आहे." श्री राठोड हसले. "मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. हे बक्षीस नाही अहो शंकर, ही तर फक्त सुरुवात आहे." त्याने त्याच्या मॅनेजरला फोन करून बोलवले. मॅनेजर घाबरून आत आला. आजपासून शंकर या हॉटेलमध्ये सफाई कर्मचारी राहणार नाही, तर हाऊसकीपिंग विभागाचा असिस्टंट मॅनेजर असणार आहे आणि आजपासून त्याचा पगार दरमहा 50,000 रुपये असेल. मॅनेजरचे तोंड उघडच राहिलं. पण श्री राठोड इथेच थांबले नाहीत. ते म्हणाले, "शंकर, तुझ्या मुलीचे रियाचे ऑपरेशन या देशातील
सर्वोत्तम हृदय रुग्णालयात केलं जाईल आणि सर्व खर्च आपल्या कंपनीकडून उचलला जाईल. आणि हो, हॉटेलजवळील एक स्टाफ क्वार्टर आजपासून तुझ्या कुटुंबाच्या नावावर असेल. तू तिथे राहू शकतोस. शंकरला त्याच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. तो रडत होता. जेव्हा त्याची पत्नी पार्वतीला ही बातमी कळाली तेव्हा ती खरोखरच बेशुद्धच पडता पडता वाचली. तिला धक्का बसला. एका क्षणातच तिच्या अंधाराचं संपूर्ण जग बदललं होतं. अंधाराने रोशनीची जागा घेतली होती. त्या दिवसानंतर शंकरने त्याची नवीन जबाबदारी पूर्णपणे प्रामाणिकपणे पार पाडली. रियाचं ऑपरेशन यशस्वी झालं आणि ती पूर्णपणे बरी झाली. तिला एक नवीन आणि सन्माननीय जीवन मिळालं. हे सर्व शंकरच्या अढळ प्रामाणिक मनामुळे घडले, ज्यामुळे केवळ त्याचाच नाही तर हॉटेल मालक श्री राठोड यांचे विचारही कायमचे बदलले. काही दिवसांनी शंकर त्याच्या चाळीत परत गेला. तिथे पूर्वी हसणारे, दुर्लक्ष करणारे लोक आता त्याच्याशी आदराने, सन्मानाने बोलू लागले होते. रियाच्या शाळेत तिच्या बाबांची गोष्ट प्रामाणिकतेचा आदर्श म्हणून सांगितली गेली. बाबा, तुम्ही खूप श्रीमंत आहात. शंकर हसून म्हणाला, कसं ग रिया? कारण माझ्याकडे जगातले सगळ्यात चांगले बाबा आहेत. तर मित्रांनो, ही कहाणी आपल्याला खात्री देते की प्रामाणिकपणाचा मार्ग काट्यांनी भरलेला असू शकतो, त्रासाचा असू शकतो, परंतु त्याचे गंतव्यस्थान नेहमीच फुलांनी सजवलेलं असतं. जसं की शंकरच्या आयुष्यात आलं होतं. त्याच्या मुलीचं ऑपरेशन झालं आणि नोकरीही चांगली मिळाली. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? शंकरच्या जागी तुम्ही जर असतात तर तुम्ही काय केलं असतं? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि जर ही कहाणी तुमच्या हृदयाला भिडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, कुटुंबियांसोबत शेअर करा, जेणेकरून प्रामाणिकपणाचा हा संदेश खूप दूरवर पोहोचेल. मित्रांनो, अशाच प्रेरणादायी कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.